रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले. हे गीत अहिल्याच्या तोंडी दिले. इतकी सुरेख रचना, इतकं सुरेख पद माडगूळकरांच्या सिद्धार्थ लेखणीतून हे अवतीर्ण झाले. कोण होती ही अहिल्या? प्रत्येक पात्राची माहिती आपल्याला माहिती पाहिजे की रामायण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळू शकते. ही अहिल्या कोण होती? गौतम ऋषींची पत्नी होती अहिल्या. काय होते तिचं वैशिष्ट्य? का तिला असा शाप मिळाला की जी अनेक युग त्या ठिकाणी दगड होऊन पडली होती? याचं कारण एकच होतं, ही अहिल्या दिसायला अतिशय रूपवान होती. ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्रैलोक्य सुंदरी असं आपण म्हणतो, इतकी ती रूपवान होती. पण तिच्या त्या रूपावर देवेंद्र, हे सर्व देवांचा राजा इंद्र हा भाळलेला होता. आणि एक दिवस गौतम ऋषी आश्रमात नाही असं बघून या इंद्रानं गौतम ऋषींचा वेश परिधान केला आणि आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि त्याने त्या अहिल्याबरोबर तिचा विश्वासघात केला, अतिरेक केला. हे जेव्हा गौतम ऋषींना कळलं, तेव्हा गौतम ऋषींनी हा विश्वासघात केला, हे केलेलं काम अतिशय राजीववाणं आहे हे ओळखून या गौतम ऋषींनी त्या अहिल्याला आणि इंद्राला दोघांनाही शाप दिला. इंद्राच्या शापाचा आपण विचार करूया नको, पण अहिल्याला जो शाप दिला त्या शापातून दुःशाप देताना असं गौतम ऋषींनी सांगितलं की त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा एका आश्रमातून मिथिलेकडे जेव्हा जातील तेव्हा वाटेत ते काही काळ त्या ठिकाणी थांबतील आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल असा तिला उशाप पण दिलेला होता. आणि ती वेळ नेमकी याच वेळेला येऊन ठेपते की अनेक ऋषींनी श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मण दोघांनाही विनंती केली की मिथिलेमध्ये आपण आपल्या सोबत चलावं. आणि या सर्व ऋषींच्या बरोबर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या मिथिलेकडे जात असताना ती शिळा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना दिसली. तेव्हा विश्वामित्रांकडे त्यांनी चौकशी केली, ही काय शिळा आहे? तेव्हा परिपूर्णतः त्या शिळेविषयीचं वर्णन, ती कथा विश्वामित्रांनी त्यांना सांगितली. प्रभू रामचंद्रांचा चरण स्पर्श झाल्याबरोबर त्या दगडाची सुंदर अलौकिक त्रिपुर सुंदरी पुन्हा निर्माण झाली. तीच अहिल्या होती. आणि त्यावेळेस त्या अहिल्यानं प्रभू रामचंद्रांना असं म्हटलंय की रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले. ऐकूया.